प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपण सर्वांना प्रेमाचा सलाम. प्रियजनानो, 11वा धडा आहे पीछे हाट. खूप गंभीर असा विषय आहे. पीछे हाट, ख्रिस्ती जनांची पीछे हाट, देवापासून पीछे हाट. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी कारणं आहेत देवाच्या लोक देवापासून दूर जाण्याची. कारण देवाचे लोक विश्वासामध्ये कमी पडत आहेत. देवाचे लोक विश्वासानं देवासंगती चालत नाहीत. प्रियजनानो, आम्ही या धड्याचं टायटल आहे पीछे हाट आणि त्याच्यामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे खूप महत्वाचं. एक मुलगी आहे, ती घरी जाण्यासाठी उशीर झालेला आहे तिला आणि तिला पावसानं गाठलेला आहे आणि पाहता पाहता ती पूर्णपणे भिजलेली आहे आणि वादळ, विजा, कडकडाट आणि या अशा परिस्थितीमध्ये ती घरी जात आहे आणि घराकडे येत असताना तिचे वडील तिला पाहत आहेत. तिचे वडील वाट पाहत होते आणि ते तिच्याकडे लक्ष देऊन आहेत. जेव्हा या वडिलांच्या नजरेच्या टप्प्यात ही मुलगी आलेली आहे त्यावेळेस त्यांनी पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा ही वीज कडकडत होती, ही मुलगी येत होती आणि विजांचा कडकडाट होत होता आणि ती पावसामध्ये भिजत होती, ती कडकडाट झाल्यानंतर भिण्याच्या ऐवजी ती हसतमुख होऊन हसू चेहऱ्यावर आणून ती वरती पाहत होती आणि आनंद घेत होती. ज्यावेळेस वडिलांनी घरात आल्यानंतर तिला विचारलं की बाबा, तू अशा भयंकर पावसामध्ये आणि वाऱ्यामध्ये अजून एकदा विजा कडकडल्यानंतर मोठं संकट तयार झाल्यानंतर तू वरती पाहून हसत का होतीस? तिचं उत्तर होतं की या कठीण काळामध्ये देव माझी काळजी घेत होता, माझ्या बरोबर परमेश्वर होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर माझे आनंदाने फोटो काढत होता. मी त्या वादळात आहे हे बरोबर आहे, परंतु त्याच बरोबर माझा प्रभू सुद्धा माझ्या बरोबर होता. आमेन. आमचा प्रभू आमच्या बरोबर आमच्या वादळामध्ये सुद्धा असतो, आमच्या कठीण परिस्थितीमध्ये असतो. आम्ही काय करत असतो जेव्हा आमच्यावर संकट येतात, अशा प्रकारचा पाऊस पडतो, संकट येतात, आपण दबले जातो, त्यावेळेस खाली बघून दबतो की आम्ही देवाकडे पाहतो? आम्ही दबून जातो त्या संकटातून की आम्ही परमेश्वराकडे आमचं लक्ष केंद्रित करतो? खूप महत्वाचा आणि लाखो रुपयाचा प्रश्न आपल्या समोर मी आज या धड्याद्वारे मांडत आहे. प्रियजनांनो, परमेश्वरानं आपल्याला देवाजवळ हर एक परिस्थितीमध्ये या म्हणून सांगण्यात आलेलं आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये. याकोबाचं पत्र 2:4-8 देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. कोणत्या कोणत्या प्रसंगी, वेगवेगळ्या प्रसंगी आपण देवाकडे एक पाऊल टाकल्यानंतर तो प्रेमाने आपल्या जवळ 10 पावलं टाकून तो येतो. म्हणून संकटात देवापासून मागे वळू नका, पिछेहाट करू नका, तर त्याच्याकडे पहा, त्याच्याकडे बघत राहा, त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. विश्वास धरा की तो आता सुद्धा तुमच्या बरोबर असणार आहे. प्रियजनानं, तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही. अनुवादचं पुस्तक या ठिकाणी आम्ही पाहतो की 4 अध्याय आणि 29 वचन. तू तेथे आपल्या परमेश्वर देवाचा शोध करशील आणि जर तू त्याला पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने शोधशील तर तो तुला सापडेल. आम्ही मागे हटतो कारण पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण अंतकरणानं आम्ही देवाजवळ जात नाही की तो आहे संकटात, वाईटात, परिस्थितीत, गंभीर परिस्थितीमध्ये तो माझ्या बरोबर आहे. हा विश्वास धरून आम्ही ज्यावेळी जातो, प्रभू तिथं आहे म्हणून देवानं वचन दिलेलं आहे. देव आम्हाला सांगत आहे, माणूस नव्हे, परमेश्वर सांगत आहे की मी तुझ्या बरोबर असेल. संकटातही जो देवाला शोधतो ना प्रियजनानो, त्याला देव नक्की सापडतो. प्रेज गॉड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की तो आम्हाला सापडतो. प्रियजनानो, स्तोत्रसंहिता शेवट वचन आपण बघूया. स्तोत्रसंहिता 145 अध्याय 18 वचन आपल्याला असं सांगतं की जे सर्व त्याचा धावा करतात, म्हणजे कधी, वेगवेगळ्या प्रसंगी, जे खरेपणाने त्याचा धावा करतात त्यांच्या समीप परमेश्वर असतो. देव दूर नाही, आम्ही देवापासून दूर आहोत. देव लांब नाही, आम्ही देवापासून लांब आहोत. तो आपल्या लोकांच्या अगदी जवळ आहे. कधी कधी प्रियजनानो, आपल्याला असं भासतं, आपल्याला असं वाटतं की देव आमच्यापासून खूप दूर गेलेला आहे. परंतु खरी बायबल जे सांगणं आहे, शिकवण आहे की देव आपल्यापासून दूर जात नाही. अनेकदा आपण देवापासून दूर गेलेलो असतो आणि मग आपण संकटात दबून जातो. संकटात दबला असाल, पाऊस संकटांचा तुमच्यावर पडत असला, वाईटाचा पाऊस पडत असला, तरी देवाकडे पाहत राहा त्या मुलीप्रमाणे. आणि जेव्हा आपण प्रार्थना, पश्चाताप आणि विश्वासाने त्याच्याकडे
वळतो तेव्हा त्याची उपस्थिती, शांती आणि मार्गदर्शन याचा अनुभव आम्हाला नक्की येतो. म्हणून संकटात दबू नका, पिछेहाट होऊ नका. देवाकडे आपलं लक्ष द्या, परमेश्वराकडे पाहत राहा, तो तुम्हाला आशीर्वाद देईल. मे गॉड ब्लेस यू ऑल.